बघा, आगगाडी ए ची लांबी x मीटर आणि वेग u किलोमीटर प्रति तास आहे. आगगाडी बी ची लांबी y मीटर तर वेग v किलोमीटर प्रति तास आहे. जेव्हा त्या दोन गाड्या उलट दिशेने समांतर धावतात तेव्हा त्या परस्परांना t मिनिटात ओलांडतात. पण जेव्हा त्या गाड्या एकाच दिशेने समांतर धावतात तेव्हा त्या परस्परांना 4t मिनिटात ओलांडतात. जर u बराबर 50 किलोमीटर प्रति तास असेल तर v बराबर किती, असा प्रश्न विचारला. एक साधी आणि सोपी गोष्ट सांगतो लेकरांनो. इथं जे प्रश्नामध्ये वर्णन आलं की जेव्हा त्या दोन्ही गाड्या उलट दिशेने समांतर धावतात, उलट दिशेने म्हणजेच जेव्हा त्या गाड्या विरुद्ध दिशेने धावतात तेव्हा एकमेकींना त्या t मिनिटात ओलांडतात. जेव्हा गाड्या एकाच दिशेने धावतात तेव्हा परस्परांना 4t मिनिटात ओलांडतात. जर u बराबर 50 किलोमीटर प्रति तास असेल तर v बराबर किती, असा प्रश्न विचारला. आता गाडी ए, या गाडी ए चा वेग, गाडी म्हणजे इथं वेग शॉर्टकट मध्ये मारतो, वेग, गोष्ट वेगाची. तर ए चा वेग काय आहे लेकरांनो? गाडी ए चा वेग आहे u किलोमीटर आणि प्रति तास. जी दुसरी गाडी आहे बी, या बी गाडीचा जो वेग दर्शवला तो वेग दर्शवला v किलोमीटर प्रति तास. लक्ष द्या, v किलोमीटर प्रति तास. फक्त आम्हाला वेगाचं घेणं देणं. त्या गाड्यांची लांबी सुद्धा दर्शवली, ए ची जसं की x मीटर, बी ची y मीटर. आम्हाला त्या लांबीचं काही घेणं देणं नाही. एक गोष्ट साधी आणि सोपी, जेव्हा गाड्या उलट दिशेने धावतात तेव्हा वेगांची बेरीज, जेव्हा गाड्या एकाच दिशेने धावतात तेव्हा वेगांची वजाबाकी असते. आता दोन्ही गाड्या उलट दिशेने जेव्हा धावतात तेव्हा एकमेकींना t मिनिटात ओलांडतात. म्हणजे उलट दिशेने जेव्हा गाड्या धावतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज असते. लेकरांनो, ही गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात ठेवा. हा झाला वेग, आणि याच्यासोबत गुणीला जर वेळ घेतली, ही उलट दिशेने धावतात तेव्हा परस्परांना t मिनिटात ओलांडतात, म्हणून इथं गुणीला t घ्यायचे. घेतले सर. हे झाला वेग आणि हे झाला वेळ. वेळ गुणीला वेग म्हणजे काय असते? अंतर. ओके, आता पुढे चला. आता जेव्हा गाड्या एका समान दिशेने किंवा एकाच दिशेने समांतर धावतात, म्हणजे जेव्हा गाड्या एका दिशेने धावतात तेव्हा वेगांची असते वजाबाकी. मग इथं हा जो वेग तो वजा स्वरूपात मांडायचा. जेव्हा एका दिशेने धावतात तेव्हा परस्परांना 4t मिनिटात ओलांडतात. हा सुद्धा काय झाला? काय आहे? वेग. आणि हा आहे वेळ. वेळ गुणीला वेग म्हणजे काय असते? अंतर. ही गोष्ट इथं प्राकर्षानं लक्षात घेण्याजोगी. लक्षात घ्या की इथं t आहेत, इथं t आहेत. हे दोन पद परस्परांना भागीला आहेत. t ला t खाला सुद्धा. मग इकडं उरते काय हो सर? तर u अधिक v, आणि इकडं u आणि वजा v सोबत हे 4 गुणीला. हे t तर खलास झाले. पुढे चला सर. मग आता u अधिक v बराबर 4 कंसातील पदाला गुणीला, म्हणजे या u ला सुद्धा आणि v ला सुद्धा गुणीला. म्हणजे 4 गुणीला u काय हो? तर 4u वजा 4 गुणीला v म्हणजे काय? तर 4v. याला कंसातून काढा सर. u अधिक v बराबर 4u वजा 4v. मग आता काय करता सर? हे वजा 4v इकडे घ्या या v कड, म्हणजे या v कड येताना हे 4v अधिक 4v असे का म्हणायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक, अधिक असेल वजा, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावे लागते. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. मग इकडं काय राहिलं? हे 4u राहिला. याच्याकडे येताना हे u अर्थातच वजा स्वरूपात. मग आता ही
बेरीज किती झाली, हे व्ही नुसते नाहीत, एक व्ही आहे, म्हणजे एक व्ही आणि 4 व्ही यांची बेरीज होईल लेकरांनो 5 व्ही समोर 4 यू मधून एक यू गेला, हे यू नुसते नसून एक यू आहेत, 4 यू मधून एक यू गेला, किती राहिले हो, तर 3 यू राहिले. म्हणजे हे जे समीकरण म्हणजे 5 20 3 यू हे जे काही आम्हाला गुणोत्तर सापडलं, याच्यामध्ये यू म्हणजे 50 गणित म्हणते, यू म्हणजे 50 किलोमीटर प्रति तास. आम्हाला गणितानं सांगितलं यू म्हणजे 50 आणि किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे हे जे गुणोत्तर सापडलं आम्हाला, लक्ष द्या, वेग आणि वेळेचं, याच्यामध्ये 5 व्ही बराबर 3 यू आहेत. या गुणोत्तरामध्ये यूची ही दर्शवलेली प्रश्नामध्ये दर्शवलेली किंमत 50 किलोमीटर प्रति तास नोंदवा. म्हणजे 5 व्ही असेच 3 सोबत यू गुणिला, यू म्हणजे 50 किलोमीटर प्रति तास आहेत. आता 5 व्ही बराबर हा गुणाकार अर्थात 150. व्हीला जेव्हा एकटं कराल तेव्हा 150 कडे जाताना 5 भागीला स्वरूपात का मांडायचे नुकतंच सांगितलं. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडावी लागते, भागीला असेल गुणीला अधिक असेल, वजा वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म पाठ करा. हा भाग गेला 30 न, म्हणजे हे 30 किलोमीटर प्रति तास. किंवा व्ही म्हणजे काय, तर हे व्ही म्हणजे अर्थातच व्ही काय आहे हो, हा व्ही किलोमीटर प्रति तास वेग आहे आगगाडी बीचा. वाटल्यास हे व्ही विचारण्याऐवजी आगगाडी बीचा वेग किती असा जर प्रश्न विचारला असता तर त्याचा अर्थ हाच की व्ही बराबर किती. आगगाडी बीचा वेग व्ही किलोमीटर प्रति तास आहे. व्ही म्हणजे काय, तर 30 किलोमीटर प्रति तास. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.